नक्कीच तू म्हणतोय ते बरोबर आहे. एकतर मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांनी हे ठरवून घ्यायला पाहिजे की आपण बाबा एखादी, आणि मला सांगायला खूप आनंद होईल कारण हे आमच्या चित्रपटाच्या बाबतीत झालंय. अमेयनी 2दा डेट चेंज केली आहे आमच्या चित्रपटाची की, आणि त्यांनी खूप पूर्वी अनाऊन्स केलं होतं एप्रिलमध्ये की आम्ही जुलैमध्ये येतोय म्हणून. तर आय थिंक हे जर का थोडंसं फ्युचरिस्टिक विजन असेल प्रोड्युसरचं आणि त्यांनी जर का सांगितलं की मी या वेळेला येतोय, तर आता ऍटलिस्ट वाटून घेऊया की 2 आठवडे आता कोणी येऊ नका, पुढे मागे 2 आठवडे कोणी येऊ नका. तर हे प्रत्येक निर्मात्यासाठी, आणि मला असं वाटतं जे निर्माते आहेत मराठी चित्रपटसृष्टीतनी त्यांनी तर हे त्यांनी तर हे करावंच. कारण काय आहे, जे वन टाइम प्रोड्युसर्स आहेत, जे एकदा येतात सिनेमा करतात, हौशेपोटी येतात करतात, त्यांना सिनेमा किंवा चित्रपटसृष्टीचं विजन नसतं. त्यांना तेवढं काय म्हणत आपण त्यांना, एक चित्रपट केला, हाऊस भागवली, झाला संपला विषय. आणि मग खूप वेळेला असं होतं की त्याच्यात त्यांना खूप लॉस पण बेअर करावा लागतो.